रमेश हा आपल्या जवळ राहणाऱ्या माणसाचं निधन झाल्याने शहरातून गावाकडे आला होता. तिथे त्याला श्याम भेटतो. तो त्याचा लहानपणाचा मित्र होता. "अरे, किती चांगले होते रामू काका. कसे काय वारले ते? श्याम ते दुःखी होत रमेशने विचारले. "ते चांगले होते म्हणून लवकर गेले. नाहीतर त्या वेड्यासारखे असते तर अजून 20 वर्षे तरी गेले नसते," श्याम म्हणाला. "म्हणजे? म्हणजे काही नाही. नंतर सांगतो चल. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है," म्हणत सर्व दुःखी व्यक्ती निघाल्या. ते स्मशानात आले. चितेला अग्नी दिला. सर्वजण हात जोडून उभे होते. अचानक डबा वाजवत एक चांगले सुशिक्षित कपडे घातलेले एक माणूस आला. त्याला बघून तिथले सर्वजण घाबरले. "हा कोण?" रमेशने श्यामला विचारले. "हा एक वेडा," श्याम म्हणाला. "काय वेडा? तोही इतका चांगले कपडे घातलेले. चल मूर्ख मला, तू तर वेडाच दिसतो." वेगवेगळ्या शिव्या देत रमेश श्यामला म्हणाला. "अरे, थोडं थांब. त्याचे लक्षण तर बघ तू, मग कळेल." मग तो सुशिक्षित व्यक्ती म्हणाला. "मूर्ख. अरे हा रामू मेला? मरायला जन्म घेतला होता की काय याने? अरे हा साला मला भाकरी खायला द्यायचा. लायकी होती का हरामखोराची? मला तर तो खायला देतो. हा राम्या संडासला जायचा तेव्हा त्याच्या डब्यातलं पाणी तो माझ्यावर उडवायचा. मूर्खाचा पण कळस गाठला होता त्याने," असे म्हणत व फिदी हसत तो डबा वाजवत निघून गेला. "अरे, हा तर खरंच मूर्ख आहे. पण हा वेडा कसा झालाय?" रमेशने विचारले. श्याम: "काय सांगू. हा वेडा नव्हता. खरं तर हा तू गेल्यानंतर ह्या आपल्या शाळेतला मुख्याध्यापक बनला. काही दिवसांनी त्याच्यावर असे काय घडले, त्याच्या अख्ख्या परिवारातला एक सदस्य वारला. तो सांगतो की तो जेव्हा त्या रात्री त्याच्या घराकडे जात होता, पण त्याला जाताना स्मशानात डबा वाजवण्याचा आवाज आला. तो डबा एक लहान मुलगा खाली मान घालून वाजवत होता. तो वेडा." तेव्हा मुख्याध्यापक त्या मुलाकडे गेला व विचारले, "काय रे, का डबा वाजवतो? उद्या शाळेत ये, तुझी चमडी बाहेर काढतो. खाली मान काय करतो? वर मान कर." "अरे, कोण मास्तर आहे तुला?" एवढ्या वेळापासून शांत बसलेला तो पोरगा वर पाहत म्हणाला. "माझे नाव छक्कू आहे. आणि तुम्ही माझी चमडी काढणार? मला चमडीच नाहीये, कारण मी तर मेलोय. तुम्ही घरी जा, मग तुम्हाला कळेल." मग तो मुलगा गायब झाला. ते बघून मुख्याध्यापकाचा थरकाप उडाला. तो जेव्हा घरी जातो तेव्हा त्याचा अख्खा परिवार नष्ट झालेला असतो. यानंतर मात्र तो मुख्याध्यापक वेडा होतो व तो आपली ही कहाणी सांगत फिरू लागतो. आता मात्र त्याच्या डोक्यात जरा जास्त फरक पडला आहे. मग तो ही कहाणी सांगतो ही खरी आहे की खोटी त्यालाच माहिती. पण लोक म्हणतात की हा आधीच वेडा होता, कारण तो जेव्हा या गावात आला तेव्हाच त्याने गावातल्या सरपंचला सांगितले होते, "सरपंच, आता मी या गावात आलोय आहे. आता इथे सर्व हुशार होणार, पण तू सावध राहा हरामखोर." सरपंच चक्क वेडावला होता हे ऐकून. एखाद्या वेळेस त्यानेच आपला परिवार संपवला असेल. "अरे यार, किती वाईट झाले." ही भयानक कथा ऐकून रमेश म्हणाला. "हो ना, पण एवढा वेळ मी तुला वेड्यात कसा काढला?" श्याम म्हणजे रमेश. "ही कहाणी त्याची नाही, माझी आहे." "म्हणजे? मला काही समजत नाहीये." "म्हणजे मी तुला वेड्यात काढलं." फिदी हसत श्याम घरी निघून गेला. व आता मात्र रमेशला मी खरंच वेडा होतो की काय असे वाटू लागले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.